उन्हाळ्यात आपल्याला बाजारात सर्वत्र कैऱ्या पाहायला मिळतात, जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते। ताटाच्या चवीसोबतच ती पोटही थंड ठेवते। कच्ची कैरी थंड असते, याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णतेचा दाह कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रणात राहते। हे खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो, तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते। हे खायचे अनेक फायदे आहेत। दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर जेवणासोबत कैरीची ही आंबट गोड चटणी ट्राय करायला विसरू नका। जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून आपण ही कैरीची चटणी बनवू शकता। झटपट बनवता येणारी आंबट गोड चटकदार कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूया। कैरीची चटणी बनवण्यासाठी अगोदर कैरी कट करून घेऊया। कैरीच्या अशा पद्धतीने वरचा भाग काढून टाकायचा आणि या कैरीची साल काढून टाकायची। आता ही कैरी आपण कट करून घेऊया। ही कैरी आपल्याला उभी कट करायची आहे।